बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण व्हावं यासाठी शासन मोठ्या प्रमाणात जे आहे महिलांना त्या ठिकाणी कर्ज वगैरे देत असते। आणि आपण या ठिकाणी बघू शकताय की आंब्याचा रस आणि या ठिकाणी जी कैरी आहे त्या कैरीचा देखील जो रस आहे तो या ठिकाणी काढलेला आहे। आणि असं प्रोडक्ट या ठिकाणी यांच्या माध्यमातून जे बचत गटाच्या माध्यमातून हे विकलं जात आहे। आज या ठिकाणी स्टॉल लागलेला आहे। या स्टॉलच्या माध्यमातून त्यांच्याकडे आणखीन बऱ्याचशा व्हेरायटी आहेत त्या आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि त्यांना कर्ज कसं उपलब्ध झालं आणि त्यांचा आर्थिक स्रोत जो आहे तो वाढलाय का ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। तर पहिले तर तुमचं नाव सांगा बचत गटाचं आणि कुठला प्रोडक्ट आपण तयार करतायत आणि कसं अर्थार्जन या ठिकाणून झालेलं आहे। आमचा गृहिणी महिला बचत गट नावाने आम्ही बुलढाण्यामध्ये बचत गट स्थापन केलेला आहे। 4 वर्षांपूर्वी सौ गांगडे कृतिका गांगडे मॅडमच्या मी संपर्कात आली आणि त्यांच्याच सल्ल्याने बचत गट आम्ही तयार केला आहे। आणि बचत गटाच्या आमच्या 12 महिला आहेत। तर आम्ही इथे प्रशिक्षणामार्फतच गांगडे मॅडमनी प्रशिक्षण घेतलं, त्याच्यामार्फत आम्हाला कैरीपासून आंब्यापासून आम्हाला वस्तू प्रोडक्ट बनवायला शिकवलेले आहेत। आणि प्रशिक्षणाचा पुरेपूर फायदा घेऊन आम्ही प्रत्येक वर्षी इथे आंबा महोत्सवमध्ये आमचा स्टॉल ठेवतो। तर आम्ही इथे पिकलेल्या आंब्यापासून फ्रुटी प्रीमिक्स म्हणजे की आता प्रिझर्वेटिव्ह नाहीये, लहान मुलांना वयोवृद्ध लोकांना पण याचा अपाय होणार नाही अशा पद्धतीचं आम्ही 12ही महिने टिकण्यासारखी आम्ही फ्रुटी प्रीमिक्स नंतर कैरीचे वेगवेगळ्या फ्लेवर्सचे आम्ही सरबत बनवतो। गांगडे मॅडमनीच प्रशिक्षणाअंतर्गत आम्हाला ढोकळा प्रीमिक्स वगैरे शिकवलं होतं, तर ते पण आम्ही आमचे प्रोडक्ट देतो। ढोकळा प्रीमिक्स देतो, तसंच तयार ढोकळ्याच्या ऑर्डर्स वगैरे महिला आमच्या गटातल्या घेतात। तसंच आमच्या गटातल्या काही महिला चटण्या, लोणचे असे प्रोडक्ट बनवतात। आणि आम्हाला बचत गटामार्फत आम्हाला कर्ज पण मिळतं आणि कर्जाचा साधारण आम्ही खर्च जेवढा तेवढाच आम्हाला नफा, म्हणजे जेवढा खर्च करतो तेवढीच आम्हाला मेहनत मिळते। त्यामुळे आमच्या महिला सगळ्यांचं म्हणजे एकदम हे आहेत, सॅटिस्फॅक्शन आहे त्यांचं की चला आपल्याला म्हणजे परवडतं आणि बिझनेस आमचा एकदम छान व्यवस्थित चालू आहे। मला सांगाल की कुठल्या बँकेकडून आपण कर्ज घेतलं होतं आणि किती कर्ज घेतल्यानंतर तुमचा हा जो प्रोडक्ट काढल्यानंतर त्याची विक्री त्यानंतर मिळणारं जे उत्पन्न आहे ते साधारणतः किती आहे आणि तुमच्या ज्या महिला बचत गटातील महिला आहे त्याचं अर्थार्जन कसं होत आहे, त्यांना कसा मोबदला त्या ठिकाणी मिळतो ते? आमचा बचत गट माविमचा आहे। तर माविमा अंतर्गत आम्ही महाराष्ट्र बँकेमध्ये आमचा बचत गट आहे। तर आम्ही सध्या तरी अंतर्गत कर्जावरती आम्ही आमचा उद्योग सध्या स्थापन केलेला, कारण अवघ्या 1 वर्षामध्ये आमची प्रगती त्या मानाने बरीच काही झाली। आमचा 1च वर्षाचा गट आहे। आता आम्हाला मोठ्या कर्जाचा आम्ही प्रपोजल केलेला आहे आणि आम्हाला सध्या तरी पहिलं कर्ज 1.5 ते 2 लाख रुपयेच मिळणार आहे। पण त्याच्यामध्ये आम्हाला काय मॅनेज करायचं आहे तर आम्ही सर्व ठरवून घेतलेलं आहे। आम्हाला जर सरकारकडनं मशिनरीज वगैरे घ्यायला जर काही अनुदान मिळालं किंवा आम्हाला म्हणजे व्याजाची परतफेड या जरी स्कीममध्ये आम्हाला एखादी मशीन मिळाली तर आम्ही डिहायड्रेट फूडचा आम्ही प्रोजेक्ट आम्ही या ठिकाणी बनवायची इच्छा आमची आहे। बचत गटांच्या महिलांना प्रशिक्षण देणाऱ्या ज्या ट्रेनर आहेत किंवा कृषी विभागाच्या ज्या अधिकारी आहेत त्या देखील आपल्यासोबत आहेत। बचत गटांना मॅडम मला सांगाल की बचत गटांना कसं अर्थसहाय्य दिलं जातं आणि त्यांना जे ट्रेनिंग आहे ते आपल्या मार्फत दिलं जातं, ते कसं असतं आणि कुठल्या प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं? नमस्कार, मी कृतिका गांगडे मॅडम, कृषी विज्ञान केंद्र इथे कार्यरत आहे 3 वर्षापासून। आणि आम्ही महिलांना प्रशिक्षण देतो तर वेगळे देतो। मागच्या वर्षी जसं तृणधान्याचं होतं तर पौष्टिक तृणधान्यावर आम्ही इन्स्टंट पदार्थ कसे बनतील तर प्रत्येक 6ही तालुक्यात जाऊन आम्ही प्रशिक्षण दिले आणि त्यांच्या तिथे जाऊन दिले, मंदिरात असो ते कुठे असो पण तिथे दिले। पुन्हा आम्ही आमच्या कृषी विज्ञान केंद्रात सुद्धा घेतले। आम्ही CMRCना पण सांगतो की तुमचे 30-30 लोकांची बॅच द्या आणि आम्ही तसे जे म्हणाल ते बचत गटांना आम्ही ट्रेनिंग द्यायला तयार आहे आणि हे फ्री ऑफ कॉस्ट असतं। निश्चितच तर महिलांच्या बचत गटांना कुठलाही प्रोडक्ट जर करायचं असेल तर त्यासाठी लागणारं जे ट्रेनिंग आहे ते कृषी विभागाच्या माध्यमातून दिलं जातं। आणखीन काही महिला आहेत बचत गटांच्या, त्यांच्याशी बोलूया। ताई मला सांगाल की आपण बचत गटात काम करतायत, कसं अर्थार्जन होत आहे, तुम्हाला कसा लाभ झालाय बचत गटात हे काम करत असताना? काय नाही, आम्हाला म्हणजे जो लाभ होतो तो व्यवस्थित आहे, नफा चांगल्या प्रमाणात मिळतोय आणि आमच्या सगळ्या ज्या गटातल्या महिला आहेत त्या भरपूर त्याचा लाभ घेत आहे आणि त्याच्यावर आम्ही म्हणजे हे पण काम पण चांगल्या प्रकारे करतोय। ओळख भरपूर झाली आहे आणि त्याचा आम्हाला बराच चांगल्या प्रमाणात फायदा होतो।
मला सांगाल की साधारणतः किती नफा तुम्हाला वार्षिक त्या ठिकाणी? वार्षिक तर नाही 1-1.5 लाखापर्यंत वार्षिक हा बचत वार्षिक गटाला. बचत गटाला. आणि मग ते आम्ही 12 जणींमध्ये वाटून घेत होतो. हा, त्यामुळे मग आम्हाला एक आर्थिक हे होऊ राहिलेलं आहे, आमचा आधार मिळालेला आहे. आमच्या कुटुंबाला आम्ही मदत करू शकू राहिलेलो आहे. हा. निश्चितच तर छोटे छोटे बचत गट असतील, या बचत गटाच्या माध्यमातून जे आहे महिलांना त्यांच्या परिवारासाठी सहारा जो आहे तो जी मदत जी आहे ती मोठ्या प्रमाणात होते. आणखीन काय ताई तुम्हाला काय सांगायचं होतं? सर, सगळ्यात मोठा फायदा आमचा असा आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये आम्हाला बचत गटासाठी विक्री केंद्र सरकारने जे आम्हाला निर्माण करून दिलं त्याचा आम्हाला म्हणजे आमच्याच गटाला नाही सर्वच गटांना खूप फायदा होतो आहे. आणि आता आम्हाला तिथे फ्रीज पण मिळणार आहे, म्हणजे जे आमचे फ्रीजमध्ये ठेवण्याचे प्रिझर्वेटिव्हच्या ज्या गोष्टीत आम्ही त्या सुद्धा तिथे बाकायदा वर्षभर आम्ही विक्रीसाठी ठेवू शकू. आणि त्याच्यामुळे आमचे म्हणजे प्रोडक्ट भरपूर विकले जातात. ते घरून जे देत होतो आम्ही, तर ते आता तिथे आम्हाला एक प्रकारचं दुकान म्हणजे टाईप मिळाला आणि मोठंच तिथे त्यांनी सरकारने बनवून दिलेलं आहे. तर त्याचा आम्हाला खूप मोठा फायदा आहे. निश्चितच महिला बचत गटांच्या माध्यमातून येणारं जे प्रोडक्ट आहे ते विकायचं कुठं, हा मोठा प्रश्न जो आहे सर्वच महिला बचत गटांसमोर होता. तो यावर्षी जे आहे राजमाता बचत गटांच्या माध्यमातून जे आहे मोठ्या स्वरूपात या ठिकाणी एक गाळे काढण्यात आलेले आहे. आणि त्या गाळ्यांमध्ये ह्या ज्या महिला आहेत यांचं जे प्रोडक्ट आहे ते विकण्यासाठी तिथं स्टॉल लावायची गरज नाही, तर ते दुकानं जी आहेत ती यांना देण्यात आलेली आहे. सहज त्या ठिकाणी त्यांना ते उपलब्ध झालेत. त्यांच्यामुळं त्यांचं अर्थार्जन जे आहे ते मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत आहे आणि त्यांच्या परिवाराला मोठा आधार देखील या बचत गटाच्या माध्यमातून झालेला आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.